नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। लाखांदूर वन विभागाची मोठी कारवाई, चितळाचे मांस, खवले मांजराचे 150 खवले व भरमार बंदुके जप्त। लाखांदूर वन परिक्षेत्र अंतर्गत मोजा दहेगाव येथे वन विभागाने धडक कारवाई करत वन्यजीवांच्या अवशेषांचा मोठा साठा जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। वन विभागाला दिनांक 1 जुलै 2024 रोजी दहेगाव येथील रहिवासी नाजूक रूपचंद डोंगरवार यांच्या राहत्या घरी वन्य प्राण्यांचे अवशेष असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी लाखांदूर व त्यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी धाड टाकून घराची झडती घेतली। या झडतीदरम्यान आरोपीच्या घरातून सुमारे 1 किलो शिजवलेले चितळेचे मांस, एक भरमार बंदूक, खवले मांजर या संरक्षित वन्य प्राण्यांचे तब्बल 150 खवले, मोर पक्षाचे 2 पाय तसेच इतर प्राण्यांचे अवशेष आढळून आले। वन विभागाने हा सर्व मुद्देमाल पंचनामा करून जप्त केला असून या प्रकरणी आरोपी नाजूक रूपचंद डोंगरवार यांच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। त्यानंतर दिनांक 2 जुलै 2024 रोजी आरोपीला अटक करून प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी लाखांदूर न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयाने पुढील तपासासाठी आरोपीला 1 दिवसाची वन कोठडी सुनावली आहे। या वन्यजीव गुन्ह्याचा पुढील तपास वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप चन्ने हे करीत असून उपवनसंरक्षक योगेंद्र सिंह व सहाय्यक वनसंरक्षक संजय मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत।